आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करणार, विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करा, राज्यसभेवर खासदारकी द्या, शिरूर कासार तालुक्यातील 5 गावांची मागणी, अन्यथा भाजपला मदत न करण्याचा 5 ग्रामपंचायतींचा ठराव। विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक घ्या, विरोधी पक्षांच्या आमदारांनी उपसभापतींना घेरलं, विधान परिषदेत विरोधक आक्रमक। पूर्वी दरवर्षी 2 वेळी कंपन्यांची तपासणी व्हायची, आता कायद्यात बदल करून सरप्राईज व्हिजिट करा असं सांगितलंय। सरप्राईज व्हिजिट म्हणजे फक्त मलिदा खायचं काम। डोंबिवली ब्लास्टवरून जितेंद्र आव्हाडांचं सरकारवर टीका। चादर कोणाची फाटली, मोदी पुन्हा पीएम झाले, जयंत पाटलांच्या कालच्या बजेटच्या टीकेवरून शिंदेंचा पलटवार। चादरवाले आले असं म्हणत शिंदेंनी विधानसभेत जयंत पाटलांना डिवचलं। आम्ही आणलेल्या योजनांमुळे विरोधकांचा सुपडा साफ झाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभेत विरोधकांवर हल्लाबोल। सरकारी योजनेचा लाभ न घेतलेल्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार, मंत्री आदिती तटकरेंची माहिती। तर राज्यातील 25% महिलांनाही योजनेचा फायदा होणार नाही, विजय वडेट्टीवारांची टीका। राज्यात लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महिलांकडून सत्कार, महिलांनी शिंदेंना राखी बांधत मानले आभार। राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याने महिलांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत, रक्षाबंधनापूर्वी भावाने भेट दिली, महिलांच्या प्रतिक्रिया। एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावायची आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना आणायची, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना टोला। काही बहिणी श्रीमंत तर काही बहिणी गरीब असतात, भरत गोगावलेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। हवेतील अतिक्रमणाविरोधातील कारवाईच्या मुद्द्यावरून विधानसभेत खडाजंगी, सरकार हिरानंदानीला पाठीशी घालतंय का, पटोलेंचा सवाल। तर बुलडोझर बाबा म्हणून सांगायला लाज वाटत नाही का, वडेट्टीवारांची घणाघाती टीका। मुंबईच्या कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेसाठी ठाकरे गट रस्त्यावर, आदित्य ठाकरेंकडून कुर्ल्यातील जागेची पाहणी। मदर डेअरीबाबतचा GR रद्द करण्याची विरोधकांची मागणी। कंत्राटदाराच्या हितासाठी शक्तीपीठ महामार्ग बांधत आहेत का, सतेज पाटील यांचा राज्य सरकारला सवाल। शेतकऱ्यांचा विरोध असताना मार्ग कशासाठी, रस्ता रद्द करण्यासाठी सतेज पाटील आक्रमक। जनभावनेच्या विरोधात कुठलाही निर्णय घेता येणार नाही, शेतकऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार, शक्तीपीठ महामार्गाबाबत मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने 18 नावं केंद्राला पाठवली, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश, सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी भाजपच्या नावांची यादी आज दिल्लीतून येईल असं वाटतं, केंद्रीय नेतृत्व चांगले उमेदवार देईल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। भाजप राज्यसभा विधान परिषदेचा शब्द पाळेल, भाजपच्या मोठ्या नेत्याने मला शब्द दिलाय, राज्यसभेच्या तिकिटावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया। आमची आघाडी हाच आमचा चेहरा, विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची भूमिका। मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यात मतभेद नाहीये, तर विधानसभा निवडणुकीला मविया हाच आमचा चेहरा, हे पवारांचं म्हणणं योग्य, शरद पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। विरोधकांमध्ये काय सुरू आहे हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न, एक खुर्ची 12 भानगडी अशी विरोधकांची गत, भरत गोगावलेंची महाविकास आघाडीवर टीका। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने सामने, किस्सा कुर्सी का, शिंदे गटाच्या आमदारांची महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी। लोकसभा निवडणुकांचा धक्का घेऊन अर्थसंकल्प, लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडी 155 विधानसभेच्या जागांवर आघाडीवर, लोकसभेप्रमाणेच विधानसभेचे चित्र असेल, शरद पवारांचा दावा। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फरक आहे, विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा वेगळा निकाल लागेल, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। सध्या शिंदेच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढणार, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत ठरव, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। बेकायदा बांधकाम पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या नो क्लोजर ओनली बुलडोझर वक्तव्यावरून निशाणा। राज्यातलं महायुती सरकार मोदी शहांची नकली संतान, अर्थसंकल्पावर टीका करताना संजय राऊतांचं वक्तव्य। मी अर्थमंत्र्यांना 50 पत्र पाठवली, 50 फोन केले, मात्र अर्थमंत्री भेटायला तयार नाही, निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाडांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा। बिदरी कारखान्यावरील कारवाईचा सभासदांमध्ये रोष, कारवाई विरोधात आमची न्यायालयीन लढाई सुरू, अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष KP पाटील यांची प्रतिक्रिया। कारखान्यावरील कारवाईने KP पाटील नाराज, कारवाईमुळे सभासदांमध्ये रोष, निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, हसन मुश्रीफ यांचं प्रत्युत्तर। मुंबईत राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणा सांगणारे बॅनर झळकले, कुलाबा आणि गेटवे ऑफ इंडिया परिसरात मदतीचा हात एकनाथ अशा आशयाचे बॅनर झळकले। पारनेरमध्ये खासदार निलेश लंकेंना शुभेच्छा देणारे इंग्रजीत बॅनर, समर्थकांनी लावलेल्या इंग्रजी बॅनरची सर्वत्र चर्चा, सुजय विखेंना इंग्रजी बोलण्यावरून निलेश लंके यांना टोला लगावला होता।
सुभाष वानखेडेंनी विरोधात काम केलं तेच आता पक्षाकडे तिकीट मागतायत. पक्षाचं काम न करणाऱ्यांवर आक्षेप घेऊ खासदार नगेश पाटील आष्टीकरांचं सुभाष वानखेडेंवर टीकास्त्र. अजितदादा गटाचे मंत्री अनिल पाटील भाजपात जाणार. शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा दावा. शिंदे गटाचे बीडचे जिल्हा प्रमुख कुंडली खांडेंना अटक. ज्ञानेश्वर खांडेंना झालेल्या मारहाण प्रकरणात बीड स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. यांनी काम केलं नाही, त्यांनी केलं नाही, मग सीट कशी लागली? नागेश पाटील आष्टीकरांच्या आरोपांवर सुभाष वानखेडेंचं उत्तर. महिलांसाठी लाभदायक योजनेचा अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जल्लोष. नाशिकमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पेटवून खेळून आनंद उत्सव साजरा. नाशकात शरद पवार गटाचं दूध दरवाढीसाठी आंदोलन. दुधाला अनुदान नको, 40 रुपये भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी. दूध उत्पादक शेतकऱ्यांचं गाई घेऊन अनोखं आंदोलन. नाफेड एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदीबाबत कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक. कांदा खरेदीचा ईडी सीबीआय मार्फत चौकशीची पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे मागणी. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पेशवेकालीन सभागृहाची सजावट. मंडपाला काचेच्या आणि फुलांच्या झुंबर आणि रंगीबेरंगी आकर्षक सजावट. देहूतील इनामदार वाडा येथे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय पूजा संपन्न. जिल्हाधिकारी सुहास दिवस आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौथ्यांच्या हस्ते पादुकांचं पूजन. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेशखिंड रस्ता आणि एफसी रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. उद्या तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन. आळंदीत शेकडोच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा विभाग सज्ज. सत्यसाई सेवा संघटनेकडून आरोग्य तपासणी आणि औषध वाटप, तर 100हून अधिक अॅम्ब्युलन्सची व्यवस्था. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत. नागरिकांकडून पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत. परभणीच्या नटराज रंगमंदिर नाट्यगृहाची दुरुस्ती विशेष बाबीतून केली जाणार. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सैनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि इक्बाल सिंह चहल यांच्याही नावाची चर्चा. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेसाठी नवी तारीख जाहीर. पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत होणार. यूजीसी नेट परीक्षेत नव्या विषयाची भर. डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत आपत्ती व्यवस्थापन विषयाचा समावेश. नीट परीक्षा रद्द करा. 12वीच्या मेरिटवरच मेडिकल प्रवेश द्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचं मोदींना पत्र. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 400 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1000 रुपयांनी झाली वाढ. सोन्याचे दर प्रतितोळा 72,000 तर चांदी 89,000 पोहोचली. कडवंशीमध्ये समृद्धी महामार्गावर 2 कारचा भीषण अपघात. अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 4 जण जखमी. राज्यातील 2 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुणे आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. विदर्भात प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज. मुंबईत दादर परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग. सायन माटुंगा चुनाभट्टी परिसरातही मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. नवी मुंबईतील जुईनगर आणि वाशी परिसरात जोरदार पाऊस. पावसामुळे नागरिकांची तारांबळ तर सकाळपासून ढगाळ वातावरण. सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. मसुरे काववाडीत 3 घरांवर वडाचं झाड कोसळलं. मोठं नुकसान. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची हजेरी. काही भागात दमदार पाऊस झाल्याने पिकांना फायदा मिळणार. मात्र बळीराजा अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यात सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी. पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण.